मनसेचे नेते बाळा नांदगावकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नांदगावकरजी, राज ठाकरे हे स्नेहभोजनासाठी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। कसं पाहायचं या भेटीकडे? मी तुम्हाला सांगू का, मला मनापासून खूप आनंद होत आहे की गेले कित्येक वर्ष दोन कुटुंब म्हणजे एकच कुटुंबातली दोन भावंड दुरावली होती ती एकत्र येत आहेत। आता बावनकुळे साहेबांचं मी ऐकलं, तेही बरोबर बोलले की दोन कुटुंबातली माणसं एकत्र भेटतायत, त्यांची सगळे नातेवाईक भेटतायत, मुलं भेटतायत, नातवंड भेटतात, ही खरंच आनंदाची गोष्ट। आणि महाराष्ट्र हा खरं पाहता तुम्ही जर पाहिलं तर राजकारणाच्या पलीकडे विचार करणारे आपले महाराष्ट्रातील लोक आहेत। महाराष्ट्रातील केवळ राजकारणी नाही, इतर सर्वच क्षेत्रातली लोक राजकारणाच्या पलीकडे जाऊन किंवा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपली नाती जपत असतात। ते नातं आधी त्या ठिकाणी जपलं जाते आणि एवढ्या वर्षानंतर आता वारंवार त्यांच्या भेटी होत आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाला नक्कीच आनंद होत असेल, कारण शेवटी हे प्रबोधनकारांचं आणि बाळासाहेबांचं कुटुंब आहे, श्रीकांतजींचं कुटुंब आहे आणि म्हणून या कुटुंबाकडे बघण्याचा महाराष्ट्रातील खास करून मराठी माणसांचा आणि महाराष्ट्रावरती आणि मराठी माणसावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाचा या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि त्यामुळे मला मनापासून आज आनंद वाटतोय। आपण राजकारण सोडून त्याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे। सगळ्याच बाबतीमध्ये राजकारण म्हणून पाहायला नाही पाहिजे, तसं मला वाटतंय। नांदगावकरजी, तुमचा मुद्दा जरी योग्य असला तरी आता तुमच्यासोबत बोलत असताना वरळी डोम मध्ये ज्यावेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित एकाच मंचावर दोन बंधू ठाकरे बंधू दिसलेले होते, तर त्यावेळेला तुमची प्रतिक्रिया होती की यासाठी केला होता अट्टहास। दोन ठाकरे बंधू त्यावेळेला एकत्र आले, 2 महिन्यामध्ये सातत्याने भेटीगाठी होत आहेत आणि आगामी निवडणुका जर पाहिल्या तर ठाकरे बंधूंची युती त्यावेळेला सुद्धा दिसणार का? मला असं वाटतं की एकंदरीत या पद्धतीने मनोमिलन होताना दिसतोय, दोघांमध्ये विश्वास निर्माण झालेला दिसतोय, मन एकमेकांची जुळतात। मी बोललो तर तुम्हाला आठवण असेल की त्या दोघांमध्ये विश्वास निर्माण होण्याची गरज आहे, दोघांची मनं जुळण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणे मला आता वाटतं की त्यांची मनही जुळलेली दिसतात, विश्वासही निर्माण झालेला आहे। तर भविष्यामध्ये आता ते युतीच्या मार्गावरती जात आहेत असं मला तरी दिसतंय, परंतु ते शेवटी कसं आहे, तुम्ही आणि मी जोपर्यंत कुठलीही गोष्ट पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत आपल्याला काही बोलता येत नाही। आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला असं वाटतंय की आता परवाकडे आता बघा 14 तारखेला आता सर्व पक्षीय शिष्टमंडळ चोकलिंगम साहेबांना इलेक्शन कमिशनरना पण भेटणार आहेत, आलं का लक्षामध्ये? त्याच्यामुळे मला असं वाटतंय की आता वारंवार त्याच्या भेटीगाठी होत आहेत, म्हणजे काहीतरी त्यांचं दोघं भावंडांमध्ये उत्तम प्रकारचा संवाद चालू आहे, नवीन सुसंवाद चालू आहे असं मला जाणवतंय आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पण दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये उत्साह झाला असं मला वाटतंय। नांदगावकरजी, ठाकरे ब्रँडचा उल्लेख हा सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून केला जातोय, ठाकरे ब्रँड काही वेगळा करिश्मा करून दाखवेल? मला असं वाटतं की महाराष्ट्रातला माणूस त्याच्यावरती उत्तम करिश्मा करून दाखवू शकतो। महाराष्ट्रातला मराठी माणूस तर त्याच्या मागे उभा आहेच, त्यामुळे काहीतरी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये चमत्कार घडेल, कारण कसं आहे की काळ आला नव्हता आणि वेळ पण आली नव्हती, आता मला वाटतं वेळ पण आलेली आणि काळ पण सोबत आहे असं चित्र मला तरी दिसतंय। त्याच्यामुळे निश्चितपणे भविष्यामध्ये काहीतरी वेगळं महाराष्ट्रामध्ये घडेल अशा मला आशा आहे। नक्कीच, धन्यवाद नांदगावकरजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी। मनसेचे नेते बाळा नांदगावकर आपल्यासोबत होते। तर काही वेळापूर्वी बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। चांगला आहे, उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत। शेवटी या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे। दीपावलीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे, परिवारातले सर्व घरातले नातवंड एक आले पाहिजे, आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे। यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं बघू नये। तर बावनकुळेंची ही प्रतिक्रिया आपण बघितली आणि ही कौटुंबिक भेटच आहे आणि तिला त्या दृष्टिकोनातूनच पाहायला हवं असं बावनकुळेंनी या दरम्यान म्हटलंय। मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर राज ठाकरे आता मातोश्रीवरती दाखल झालेले आहे, कुटुंबांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे, आई सुद्धा सोबत असल्याचं राज ठाकरेंनी स्वतः सांगितलं आणि अगदी काही क्षणांची प्रतिक्रिया जी आहे ती राज ठाकरेंनी दिलेली। मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर अगदी काही महिन्यांमध्ये आता निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, महापालिकेच्या निवडणुका आणि भेटीगाठी झालेल्या आहेत, मनोमिलन झालेलं आहे, सुसंवाद आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र युती कधी हा प्रश्न जो आहे तो जनतेला देखील सतावतोय। अधिकचे अपडेट